हरी जय जय राम सुंदर ते ध्यान उभे विठेव
आज या संतांच्या मेळाव्यामध्ये आणि प्रथमच कीर्तन सेवा इथे करण्यासाठी हे आमचे प्रदीप महाराज पवार आहेत. ते आपल्या अकल्याचे ठाण्यात असतात. बरीच कीर्तनं झाली, परंतु काय थोडंसं कमी होतं आणि ते आज संतांच्या इथे पूर्ण होतं ना. आणि म्हणून त्यानं जसं आपल्यामध्ये अधिकारयुक्त कीर्तनकार शेखर महाराज लाड, राजाराम निकम, आमच्या अण्णाबुवा आणि आता ज्यांनी सुरुवात केली ते सुयोग महाराज घाडगे, दीप्ती जाधव, त्यांना संतांचे आशीर्वाद मिळाले तसे याही आमच्या कीर्तनकारांना आणि आपणा सर्वांचे आशीर्वाद मिळावेत आणि अधिकारयुक्त कीर्तन त्यांनी करावं म्हणून
आपल्या साक्षीने मी त्यांना कीर्तनाचा आणि विनयाचा अधिकार आज आपल्या सर्वांच्या साक्षीने देत आहे. रामकृष्ण रामकृष्ण हरे नमामि सद्गुरु शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्णब्रह्म परमानंदं ईशभानंदे वल्लभं. हरे रामकृष्ण
पंढरीची वारी आहे माझ्या घरी 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 आणि करा करी तीर्थवत आणि करा करी तीर्थवत आणि करा करी तीर्थवत पंढरीची वारी आहे माझ्या घरी पंढरीची वारी आहे माझ्या
पंढरीची वारी आहे माझ्या घरी, पंढरीची वारी आहे माझ्या घरी, पंढरीची वारी आहे माझ्या घरी, पंढरीची वारी आहे माझ्या घरी.
तीर्थव्रत व्रत एकादशी करीन उपवासी गाईन अहर्निशी मुखी नाम नाम विठोबाचे घेईन मी वाचे नाम विठोबाचे घेईन मी वाचे बीज कल्पांतीची तुका म्हणे व्रत एकादशी करीन उपवासी गाईन हरनिशी मुखी नाम महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरी काय जातो मुनिंद्रे समागत निष्कंदमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करो प्रथमान कामोदी वस्त्रम खलानिशवादा पनोदार दक्षम समाधी समृद्धिं भजे ज्ञानदेवम ओम नमो ज्ञानेश्वर सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री गुरूंचे चरण ते नमस्कारुणे आता नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मस्तक हे पंढरीची वारी आहे माझ्या घरी आणि कनकरी तीर्थव्रत व्रत एकादशी करीन उपवासी गाईन अहर्निशी मुखी नाम. प्रस्तुत या ठिकाणी आपला सालाबाद प्रमाणे चालू असलेला हा माघी दिंडीच्या निमित्ताने पायवारी सोहळा, तर त्या निमित्ताने आपण या कापसाळ गावी प्रतिवर्षाप्रमाणे आपल्या पहिल्या मुक्कामी आज थोड्याच वेळापूर्वी आपलं आगमन झालंय. संत महात्म्यांची पूजा वगैरे झाली आणि माघी वारीचा हा दिंडी सोहळा आपण प्रतिवर्षाप्रमाणे आपण सगळे तळमळीने भगवंताच्या भेटी करता निघाला. आपल्या प्रत्येकाची इच्छा आहे की त्या पांडुरंग परमात्म्याची आपल्याला जीवनामध्ये प्राप्ती व्हावी, म्हणून साधन म्हणून वारीचं हे स्वरूप आहे. आपण सगळे उत्साहाने त्याच्या भेटीला सगळे निघाला.
तर त्या निमित्ताने या कापसाळ गावामध्ये आमचे गुरुवर्य असणारे आणि आम्हाला सतत मार्गदर्शन तुका म्हणे वत्स धेनुळीचे चित्ती तैसे मज येती सांभाळीती, एवढं आमच्यावरती जीवापाड प्रेम करणारे आदरणीय आप्पा महाराज यांच्या घरी मुक्कामी आपण थोड्याच वेळापूर्वी स्थानापन्न झालात. आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी पूजन झाले, संतांचं पूजन झालंय, कौतुकाची गोष्ट आहे. विशेष करून हा सोहळा माझं हे पहिलंच वर्ष या ठिकाणी कापसाळ गावामध्ये. मी कोणी काय मोठा कीर्तनकार नाही, कोणी नाही, पण संत महात्म्यांच्या कृपेने त्या नामाच्या साधनेने आज तुमच्या समोर इथं उभं राहता आलंय. मी माझं परमभाग्य समजतो, जेणेकरून माझ्या जीवनामध्ये मी काय मिळवलं तर संतांची सेवा या माध्यमातून घडते, जेणेकरून भगवंताचं नामस्मरण घडतंय, नवे नवे धर्माचं पालन, तुकोबाराय म्हणतात धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. तुकोबारांची परमार्थिक अवस्था पाहिली तर एकदम कठ्ठर, जसे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय आपल्या हिंदुत्वासाठी जसे कट्टर होते, तसे तुकोबार परमार्थिक दृष्टीने अगदी कट्टर, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. प्रत्येक जीवाला त्या स्वरूपाची ओळख व्हावी. नवे नवे तो जीव कुठेतरी संसारामध्ये गुंतलेला आहे, अन्य साधनांच्या खटापटा करतोय, परंतु त्या प्राप्तीपर्यंत त्याची मजल जात नाही, तो पोचत नाही. त्याच्यासाठी ही तळमळ चालली. आपण वेगळी वेगळी साधनं वापरतो, परंतु आजच्या अभंगामध्ये जो सेवेकरता निवडलेला अभंग आहे जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. वैराग्याचे महामेरू महाराष्ट्र भूषण जगद्गुरु श्री तुकोबाराय यांचा 3 चरणाचा अभंग सेवेकरता आज या ठिकाणी निवडलेला आहे. वास्तविक पाहता अभंग दुसरा घ्यायचा होता, पण आता जीवातलं सांगतो. संत महात्म्यांसमोर काय बोलावं तर जीवातलं सांगावं, आणि जो काय भगवंताच्या नामाविषयी आहे ना त्याच गोष्टी बोलाव्या, आहे की नाही. विशेष करून मी दुसऱ्या अभंगाचं चिंतन घेणार होतो, परंतु या ठिकाणी आल्याच्या नंतर नेहमी जाणीव असते, मोठे मोठे कीर्तनकार पण सांगतात की चाले हे शरीर कोणाची सत्य, कोण बोलविते हरिवेळ, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नको, किंवा साळू की मंजूळ बोलत असे वाणी, शिकविता धणी वेगळाची. तुम्ही ठरवून काय पण याल, पाठ पाठांतर करून याल, परंतु या गादीवर आल्याच्या नंतर त्याचीच सत्ता आहे. नवे नवे जगतावरती त्याची सत्ता आहे, परंतु आपण ते जाणलं पाहिजे, आपण अनुभवलं पाहिजे. जगावरती सत्ता आहे कशावरून तर तुझ्या सत्तेने वेदांशी बोलणे, त्याच्यामुळे त्याच्या सत्तेने जे घडतच ते आपल्याला स्वीकारावंच लागेल. कारण तुकोबाराय सांगतात, हे जी थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. संसार हा सगळा मायावी आहे, हे सगळं ते मायावी आहे. ठेवी देवानंते तैसेचे राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. ते समाधान मिळवण्यासाठीच तुम्हाला काहीतरी साधना करावी लागेल. तुकोबाराय म्हणतात, मी साधना केली. अभंग असा आहे की पंढरीची वारी आहे माझ्या घरी,
आणि न करी तीर्थव्रत. मी इतर काही तीर्थव्रत वगैरे उपास तपास काही करणार नाही. फक्त पंढरीची वारी आहे की माझ्या परंपरेने घरापासून नवे नवे 8 पिढ्या आधीपासून तुकोबारांच्या घरामध्ये चालत आलेली ही वारी आहे त्यांची. वंश परंपरा दासमी अंकित तुका मोकरिता राजगुणा. माझ्या वाडवडिलांपासून ही चालत आलेली वारी पंढरीची वारी आहे आणि ती माझ्या घरी आहे. याचे 2 अर्थ होतात. परंपरेने घरातून आलेली वारी आणि दुसरी म्हणजे याला नाव घर असं दिलेलं आहे. आध्यात्मिक चिंतन. ज्ञानेश्वर महाराजांचा 13वा अध्याय उघडा. क्षेत्रज्ञ विभाग योग. याला क्षेत्र म्हणले या शरीराला. आणि या विस्तीर्ण पटांगणावरती जे युद्ध चाललंय ते कौरव आणि पांडवांचं चाललंय. असंख्य जे विकार आहेत ते कौरव आहेत आणि 5 पांडव 5 ज्ञानेंद्रिय ज्याने आपल्याला ज्ञान होतं ते पांडव आहेत. मला एकंदरीत सांगायचंय की याला क्षेत्र म्हणतात, याला घर म्हणतात. कारण साठविला हरी जिही हृदय मंदिरी त्यांची सरली झाला सफळ व्यापार. ऐक ना, ज्यांनी हरीला साठवलाय, ज्यांनी आत्मसात केलाय, या घरामध्ये हरीची प्राप्ती करून घेतली, याचा व्यवहार सफल झाला सफळ व्यापार. तुकोबांचा पंढरीची वारी आहे माझ्या घरी. अजून घर का म्हणलंय? काकड्यामध्ये प्रमाण आहे. बोले मृत्तिकेचे मंदिर आता 6 जण मंदिर कृपा करीता ती पोखर काम क्रोध लोभ मद मत्सर आणि अहंकार हे 6 विकार घालून टाकले की भगवंताची प्राप्ती झाली. तुकोबार आपल्याला साधन सांगतात की पंढरीची वारी आहे माझ्या घरी आणि न करी तीर्थव्रत. मी दुसऱ्या कुठेही तीर्थक्षेत्राला जाणार नाही. तुकोबारांचा प्रसिद्ध अभंग आहे. उदंड पाहिले उदंड भरपूर ठिकाणी फिरलो, पाहिलं, उदंड ऐकले, पण आईशी चंद्रभागा आईसा अभिमान केलं, आईसा विटेवर देव कोठे. तुकोबांचं असं सगळ्या ठिकाणी पाहिलं, खूप पाहिलंय, पण पंढरी सारखं नाहीये. आता आपण पंढरीला जातोय म्हणजे नेमकं कुठे चाललोय? ठीक आहे, ही पंढरी आहे. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळावनी झाला येता, हे खरं आहे. भगवान पांडुरंगाने भगवान श्रीकृष्णाने द्वापार युगातला अवतार संपवून ज्यावेळेला रुक्मिणी मातेच्या शोधार्थ देव पंढरपूरला आले आणि तिकडे थांबले, हे एक कारण झालं. दुसरं कारण, त्या ठिकाणी पुंडलिक राय होते, ते आपल्या आईवडिलांची सेवा करत होते आणि त्यांची सेवा बघून भगवंतांना कळवळा वाटला, आईवडिलांची सेवा करतायत. ते बघून देव प्रसन्न झाले आणि त्या ठिकाणी देव गेले आणि म्हणाले,
पुंडलिकाने आवाज दिला, मी तुम्हाला प्रसन्न झालोय. पुंडलिकरायाने विचारले, तुम्ही कोण? देव म्हणाले, मी जगदाधार पांडुरंग परमात्मा. मी तुम्हाला प्रसन्न झालोय का? तर आई वडिलांची सेवा करताय म्हणून. तर त्या ठिकाणी भगवंताला सांगितलं की तुम्ही थांबा थोडा वेळ, मी आई वडिलांची सेवा करतोय. आई वडील दोन्ही मांडीवरती होते. तिकडून बाजूला घेतलेली विडी घेतली आणि मागे अशी विरकावली आणि सांगितलं, देवा थांबा, आई वडिलांची सेवा आटपून मी येतो. आई वडिलांची सेवा वगैरे आटोपली त्यांनी आणि त्यानंतर त्या ठिकाणी पुंडलिकराया गेले. कारण पंढरीचं महात्म्य एवढं आहे. पुंडलिकराया ज्यावेळेला भगवंताशी बोलणं करायला गेले त्यावेळेला सांगितलं पुंडलिकाला, अरे राजा, तू आई वडिलांची सेवा करतोयस काय? कारण माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थासी, असं वचन आहे शास्त्रामध्ये. आई वडिलांची सेवा केलीत ना, तुम्हाला तीर्थालाही जायची गरज नाही. आणि भगवान पांडुरंग परमात्मा जे प्रसन्न झाले पुंडलिकरायावरती, तर ते आई वडिलांच्या सेवेमुळेच हो, आहे की नाही? तर त्या ठिकाणी ते गेले आणि सांगितलं, आई वडिलांच्या सेवेने प्रसन्न झालोय, तुम्हाला काय मागायचं ते मागा. पुंडलिकरायाने दुसरं तिसरं काही नाही मागितलं. भगवंता, तुमच्या जे वारीला येतील, तुमच्या वारीला जे कोणी येतील, वास्तविक पाहता शास्त्राने तशा 2 वाऱ्या सांगितल्या. मी धावतो म्हणतो, मला माहितीये तुम्ही सगळे मुक्कामी आलात, दमून आलात, साहजिकच आहे. देवा शरीर आहे, शरीर थकतं, परंतु एक नियम म्हणून या ठिकाणी कीर्तन सेवा आहे आणि ती आपण आत्मसात करायची असते. बरोबर आहे की नाही? कारण प्रत्येक विधीला महत्व आहे. पंढरपूरला गेल्यानंतर चंद्रभागी स्नान विधी तो हरिकथा समाधान चित्ता सर्व काळ. पंढरपूरला गेल्याच्या नंतर चंद्रभागीचं स्नान करायचंय, एखादी तरी कथा ऐकायची, त्या पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घ्यायचंय. समजा दर्शन घ्यायला गर्दी असते कधी कधी, तर तुका म्हणे मोक्ष देखील कळस तात्काळ हा नाश अहंकाराचा. भरपूर साधनं आहेत, आपल्या आपल्या परीने आपण भक्ती करत असतो. मला एवढंच सांगायचंय, ज्या वेळेला भगवंतांनी विचारलं, पुंडलिका तुम्हाला काय मागायचंय, काय मागायचं ते मागा, त्यावेळेला पुंडलिकराने दुसरं तिसरं काय नाही मागितलंय. अभंगामध्ये वचन आहे, पंढरीचे वार पुंडलिकरायाला वरदान दिले भगवंताने, पुंडलिका तुम्हाला काय मागायचंय? देव म्हणाले, पंढरीचे वारीकारी अधिकारी मोक्षाचे. अधिकार हातात घेऊन चालतायत. वारी तर लांबच आहे, पण सध्या मोक्ष तुमच्या हातात आहे. एवढे अधिकारी आहेत तुम्ही, एवढे तुम्ही भाग्यवान मंडळ आहेत सगळे. पंढरीचे वारकरी अधिकारी मोक्षाचे, पुंडलिके दिदलावर. पुंडलिकाला वर दिलाय भगवंतानी की मूढ पापी जैसे तैसे उतरी कासे लावली. तुझ्या दर्शनाला मूढ येतील, पापी येतील, जैसे तैसे म्हणजे हौशे गौशे येतील, त्यांचा सगळ्यांचा उद्धार कर. निळामणी खरे झाले एका बोले संतांच्या, नळवारे म्हणतात आणि ही गोष्ट आज खरी ठरली. पंढरपूरला गेल्याच्या नंतर तुम्ही आज गेली 24 वर्षे वारी करतात. 2 तप जवळजवळ पूर्णत्वाला होत आले आहे की नाही? आज या ठिकाणी 2 तप पूर्ण होत आहेत. तर आणि ही वारी पिढ्यानपिढ्या चालूच राहणार आहे. आषाढी कार्तिकी
आषाढी कार्तिकी देवशैली आषाढी एकादशी आणि प्रबोधिनी एकादशी कार्तिकी एकादशी या मधला काळ आहे चातुर्मास. तर त्याच्या ह्या दोन बाजू आहेत, एक आषाढी वारी आणि कार्तिकी वारी. बरं माघी वारी आम्ही करतो ती वारी गृहीत धरली जात नाही का? गृहीत धरली जाते. काय कारण आहे बरं त्याचं? आपण का वारी करतो? काय कारण आहे महाराज, कोणी सांगू शकेल? आपला संवाद आहे बरं का. कारण स्वल्प वाटे चला जाऊ वाचे गाऊ विठ्ठल तुम्ही आम्ही खेडी मिळी गदारोळी आहे. प्रश्नोत्तर नाही, आपली चर्चा आहे. कोण सांगू शकेल बरं महाराज काय कारण असावं त्याचं? नसेल तर मी सांगतोच. मी विचार करूनच आलोय. नवे आपल्या कोकणातलीच वारी आहे माघी वारी. आम्ही माघेवारीला गेलोय. माझी आई वडील वगैरे गावाकडची आमची सगळी मंडळी माघेवारीला जातात. काय कारण त्याचं? आषाढी आणि कार्तिकी वारीचं कारण सांगितलंय नामदेवरायाने. आषाढी कार्तिकी विसरू नका, लढीवाळ भक्त प्रेम भंडारी नामदेवराया यांना जवळ बोलवलं. नामा जवळ या, तुम्हाला काहीतरी गुज गोष्टी सांगायच्या, तुम्हाला काहीतरी विशेष सांगायचंय. देव म्हणाले काय? नामा जवळ या, सगळ्यांच्या समोर नको, तुम्हाला एकांतामध्ये सांगायचंय. तुम्ही माझ्या हाताने दूध म्हणजे नामदेवरायांना भगवंत म्हणाले मी तुमच्या हातून दूध प्यायलोय, प्रसाद खाल्लाय, पण मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. काय सांगायचंय? तर आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगितलं से गुज पांडुरंग पतित पावन मी तो आहे खरा तुमचे ने मला दिसत असे. तुम्ही सगळे भक्त मंडळी आहात म्हणून मला या ठिकाणी आज मान आहे. मी रुबाबामध्ये उभा आहे या ठिकाणी. ही गुज गोष्ट भगवंताने नामदेवरायाला सांगितले. हे आषाढी कार्तिकीचं कारण. माघवारीचं निमित्त एवढंच आहे की माघवारीला पुंडलिकरायाचा उत्सव पंढरपुरामध्ये साजरा केला जातो. आपण कॅलेंडर पाहिलं तर त्याच्यामध्ये भक्त पुंडलिकरायाचा उत्सव एक मोठ्या संतांमध्ये गणती केली जाते पुंडलिकरायाची आणि त्यांचा उत्सव म्हणून या वारीचं असं महत्व आहे. दुसरं कारण असं आहे की माघ शुद्ध दशमी पावणे आपण म्हणतो त्याच्यामध्ये हे दिलेले माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार. तुका म्हणे तुकोबार म्हणतात बाबाजी चैतन्याने मला अनुग्रह दिला, माझ्यावरती कृपा केली. तो दिवस म्हणजे हा सोहळा माघी वारी. माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे, म्हणून आपण हा माघी वारीचा सोहळा असो. तुकोबार म्हणतात पंढरीची वारी आहे माझ्या घरी आणि न करी तीर्थ व्रत एकादशी करी उपवासी गाईल अहर्निशी मुखी नाम. मी एकादशीचं व्रत करेन, अहर्निशी म्हणजे सतत तुझं नामस्मरण करेन, सतत नामस्मरण करेन. कधी कधी आपण नेम म्हणतो पण ते नेम आपले कधी सिद्धीस जात नाही. मला कधी कधी प्रश्न पडायचा, माऊलीच्या हरिपाठामध्ये आहे नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयार. नित्यनेम करणारे दुर्लभ आहे, हरिबुद्धी जपे तो दुर्लभ. हरीचं जप करणारे नामस्मरण करणारे दुर्लभ आहे. म्हणजे अखंड अशी सेवा आपल्याकडून होत नाही. पण तुकोबारा या ठिकाणी ठामपणे सांगतात की पंढरीची वारी आहे माझ्या घरी आणि न करी तीर्थ व्रत. मी दुसरं काय नाही करणार, एकादशीचं व्रत करीन. हे अभंगाचं पहिलं चरण.
दुसऱ्या कुठल्याही तीर्थाला जाणार नाही. कारण पंढरी हे सर्वोत्तम तीर्थक्षेत्र आणि देव शास्त्राने हा भाव निवडला. विष्णुपद गया रामधाम काशी अवघी पायापाशी विठोबाच्या. आस करते ब्रह्मादिक देखुनी वाळवंटीचे सुख. धन्य धन्य मृत्यू लोक म्हणती भाग्याचा कैसा. धन्य धन्य मृत्यू लोक म्हणती भाग्याचा कैसा. मरण मुक्ती वाराणसी पितृ गया नासी. उधार नाही पंढरीची पायापाशी विठोबाच्या. उधार नाही पंढरीची पायापाशी विठोबाच्या. पंढरीला गेल्याच्या नंतर रोकडा मोक्ष, तात्काळ मोक्ष. म्हणून पंढरीची वारी करी अधिकारी मोक्षाची. सर्वोत्तम तीर्थक्षेत्र आणि देव शास्त्राने हा भाव निवडला. पंढरीचं महात्म्य एवढं आहे. ऐका पंढरीचे महिमान, ऐका पंढरीचे महिमान. राहुळ की तू के प्रमाण, राहुळ की तू के प्रमाण. तेथील तृण आणि पाषाण, तेथील तृण आणि पाषाण. तेही देवची जाणावे, तेही देवची जाणावे. ऐसे पंढरी म्हणजे ध्यानी, ऐसे पंढरी म्हणजे ध्यानी. असं पंढरीचं ध्यान करतात. एवढं पंढरीचं महात्म्य ते श्रेष्ठ आहे, थोर आहे. गोदावरी चाली जे मासा, वाराणसी चाली जे मासा. गोदावरी एक दिवसा पंढरी पाऊल परियेसा. ऐसा ठसा नामाचा, ऐसा ठसा नामाचा. ऐसे पंढरी वाराणसी चाली जी मासा. तुम्ही वाराणसी तीर्थक्षेत्राला 1 महिना जा, गोदावरीला 1 दिवस जा आणि पंढरीमध्ये 1 पाऊल टाका, तेवढंच पुण्य. शंकर सांगे ऋषी जवळी, शंकर सांगे ऋषी जवळी. सकळ तीर्थे मध्यान काळी, सकळ तीर्थे मध्यान काळी. येती पुंडलिका जवळी, येती पुंडलिका जवळी. करती आंघोळी वंदिती चरण. ऐसे पंढरी म्हणजे राती, ऐसे पंढरी म्हणजे राती. पंढरी तीर्थक्षेत्रामध्ये भगवंत स्वतः शंकर सांगतात ऋषींना की जगातली सगळी तीर्थ मध्यान काळी म्हणजे दुपारी 12 वाजता पुंडलिकाच्या जवळ येऊन आंघोळी करतात आणि पुंडलिकाचं दर्शन घेतात. एवढा पंढरीचा महिमा थोर आहे. पंढरीची वारी आहे माझ्या घरी आणि कनकरी तीर्थरत्व. तुकोबाराय म्हणतात मी दुसरीकडे काहीच तीर्थयात्रेला जाणार नाही, काही नाही. तुकोबाराय तुम्ही काय कराल तर व्रत एकादशी करीन उपवासी, गायीन अहर्निशी मुखी नाम. पहिल्या चरणात सांगतात पंढरीची वारी माझ्या घरी आहे, त्या तीर्थक्षेत्राला नाही. दुसऱ्या चरणात सांगतात व्रत एकादशी करीन उपवासी आणि गायीन अहर्निशी मुखी नाम. मी एकादशी व्रत करेन आणि भगवंताचं अखंड असं नामस्मरण करेन. आता एकादशी म्हणजे उपवास. उप म्हणजे जवळ, वास म्हणजे राहणे, निराहार राहणे भगवंताचं. म्हणजे त्या ठिकाणी एकादशीच्या दिवशी अन्न खाऊ नये, शास्त्र आहे. एकादशीचं अन्नपान जे नर करीती भोजन स्वानविष्टे समान अधम जनते. ज्या वेळेला आपण एकादशी दिवशी अन्न ग्रहण करतो तर जगातली सगळी पाप आहेत ते अन्नाचा आश्रय धरून राहतात. एकादशी दिवशी अन्न ग्रहण करायचं नाही, त्या दिवशी फळ आहार खायचा. आपण म्हणतो फराळ. फराळ म्हणजे फळ आहार. ठीक आहे, दूध पिऊन समजा, कारण की प्रत्येक वेळेला परिस्थिती असतेच असं अशा प्रकारे आपण सामान्य माणसं कुठून फळ आहे की नाही. जेणेकरून आपण निराहार राहण्याचा प्रयत्न करायचा, अखंड त्या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण करायचं. तुकोबाराय मी व्रत एकादशी करीन उपवास. अजून एकादशीचं महत्व वर्षातून प्रत्येक महिन्याला 2 एकादशी येतात. एक शुद्ध एकादशी, वद्ध एकादशी, अशा वर्षाच्या 24 एकादशी. त्यातल्या विशेष आषाढी कार्तिकी.
आणि आता वारीच्या निमित्ताने आपण जातो त्या विशेष घडल्या जातात. आता नेमकं एकादशी करायचं म्हणजे नेमकं काय करायचं? 15 दिवसामध्ये एकादशी कार्याने करीशी व्रतसार नियम पाळायला गेले तर भरपूर आहेत. पण आपण शेतकरी माणसं, आपल्याला जमायला पण पाहिजे ना देवा. नाही ना आपल्याला शक्य होत आहे की नाही. तर एवढे सगळे नियम. दुसराही नियम आहे, एकादशी सोमवार व्रत न करीती कोण त्यांची गती होईल नेनो. माळकऱ्याला सोमवार हा व्रत करणे, उपवास करणं दंडक आहे, पण आपण करत नाही. शेती करणारी माणसं आपण, देवा नाही शक्य होत. आणि भगवंताने उपवास तपास करू नका, शास्त्र पण सांगतात, ज्ञानेश्वरीत सांगितले, तुम्ही व्रत नियम न करावे, तुम्ही उपवास तपास करू नका, त्यांनी शरीर तुमचं कृश होईल. म्हणजे एकादशी करायचं म्हणजे नेमकं काय करायचं? 2 मिनिटात सांगतो. एकादशी म्हणजे 15 दिवसानंतर आपली जी इंद्रिय बेताल झालेली असतात, पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय, 5 आणि ती 5 आणि ही 5 दोन्ही मिळून किती आली? 10 आणि 11वं मन. ती 10 इंद्रिय एकत्र करायची आणि 11वं मन यांना सगळ्यांना एकत्र स्थिर करायचं 15 दिवसातून एकादशीच्या दिवशी, आणि भगवंताचं नामस्मरण करायचं. मन आहे ते चंचल आहे, ते 15 दिवसातून इंद्रियासहित त्याला एकत्र आणायचं, तरच भगवंताची प्राप्ती आहे. ज्ञानेश्वरी देव सांगतो, तू मने हे भीती करी, माझ्या भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाती. तू मन स्थिर कर, माझे भजन कर, तुला सगळीकडे माणसं जनावर नव्हे, तुम्हाला सगळीकडे देव दिसतील. ज्ञानेश्वरी आपल्याला तेच सांगताय. आणि वारी याच्यासाठीच करायची आहे की नाही, आपल्यातला द्वैत भाव जावा, आपल्याला सगळीकडे भगवंताचा साक्षात्कार व्हावा. माऊलीला कसा झाला? संतांना झाला. माऊलीला झाला कशावरून? हे विश्वची माझी घर, ऐशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण झाला. माऊली म्हणतात, मला सगळीकडे विश्वव्यापक, सगळीकडे मला देवच दिसला. नवे नवे नात्रायणचं पण प्रमाण आहे. अवघेची त्रैलोक्य मला सगळीकडे आनंद दिसतोय, सगळीकडे मला देव दिसतोय. माऊलींचा काकड्यातला अभंग, योगिया दुर्लभ तुम्ही पाहता पाहता मना न पुरे धरी, मला सगळीकडे भगवंताचा साक्षात्कार झाला. नामदेवरायांची गोष्ट माहिती आहे, वेळ आपल्याकडे खूप कमी आहे म्हणून धावतच. नामदेवरायांचा सगळ्यांना दृष्टांत माहिती आहे की ज्या वेळेला रोटी घ्यायला आले
श्वानाच्या रूपामध्ये, त्यावेळेला नामदेवरायांनी काठीने मारायला सुरुवात केलं. आणि ज्यावेळेला सद्गुरूंकडून साक्षात्कार झाला, ज्यावेळेला ते नामधारक झाले, विश्ववा केंद्राने त्यांच्यावरती कृपा केली नामदेवरायांवरती, त्यावेळेला त्यांना सगळीकडं ते श्वान श्वान दिसत नव्हतं. ज्यावेळेला भाकरी घ्यायला आलं, रोटी घ्यायला आलं, त्यावेळेला नामदेवराय तुपाची वाटी घेऊन मागे धावले. म्हणाले की कोरडी रोटी खाऊ नका, तुपाची वाटी सोबत आहे, तुपासोबत खा म्हणून. असा संत महात्मांना नवे नवे आपल्यालाही सद्गुरूंनी कृपा केल्याच्या नंतर भगवंताचा सगळीकडे साक्षात्कार होतो. तुकोबरे म्हणतात, रोत एकादशी करीन उपवासी, गायीन अहर्निशी मुखी नाम. एवढा नामाचा महिमा मोठा आहे, महान आहे. कारण कलियुगामध्ये हे एकच साधन आहे, नाम साधन आहे. प्रत्येक युगायुगामध्ये ती साधनं वेगळी होती. कृतयुग ध्येयते विष्णू, त्रेताया यजतो मखे, द्वापारे परिचर्या नाम, कलोत्तर हरी कीर्तनात. कृतयुगामध्ये ध्यान धारणा केल्यामुळे भगवंताची प्राप्ती व्हायची. त्रेताया यजतो मखे, त्रेतायुगामध्ये यज्ञयाग केल्यामुळे भगवंताची प्राप्ती व्हायची. म्हणजे प्रभू रामचंद्रांचा काळ होता. कृतयुग म्हणजे भक्त प्रल्हाद. त्रेतायुगामध्ये प्रभू रामचंद्राच्या वेळेला वशिष्ठ मुनीने तो यज्ञ केलेला, पुत्रकामेष्टी यज्ञ, म्हणजे यज्ञयाग केल्यामुळे भगवंताची प्राप्ती व्हायची. द्वापार युगामध्ये द्वापारी परिचर्या नाम, द्वापार युगामध्ये पूजा अर्चा केल्यामुळे भगवंताची प्राप्ती व्हायची. गोवर्धनाची पूजा करायची सगळे गोकुळवासी, याचा अर्थ पूजा अर्चा करायची. अर्चन करणे म्हणजे पूजा अर्चा, त्याच्यामुळे भगवंताची प्राप्ती होती. नंतर युग बदललं, कलियुग आलं. कलियुगामध्ये ह्या तिन्ही साधनांचा काही उपयोग होणार नाही. कारण कली पापाची मूर्ती, नाम खडग घेऊवा. नामाचं शस्त्र, ज्ञानदेवी मंत्र, हरिनामाचे शस्त्र, यमे कुळ गोत्रवर ये. हरिपाठातच स्थान आहे देवा. हरिपाठाचं नाम महिमा आहे. मी क्षमा मागून बोलतो, आपल्याकडे नाही, आमच्याकडे सगळे चालीत हरिपाठ म्हणतात. मी सांगितलं, वास्तविक माझा सांगायचा अधिकार नाही, पण आपण हरिपाठ वर्षानुवर्ष म्हणतो. माऊलींचा काहीतरी हेतू असावा ना. नाम महिमा सांगितलाय, पण आपण कधी समजूनच घेतलं नाही. तुम्ही तसे नाही, तुम्ही सगळे नामधारक आहेत. अहो माहिती पडतं ना हो, तुम्ही कुठल्या क्षेत्रामध्ये आहेत, कुठल्या ठिकाणी आहेत. माऊलीची उभी आहे, भूमीचे मार्गव सांगे कोंभाची लवलव, नाना आचार गौरव सुकुलीनाचे. तुम्ही चांगल्या कुळामध्ये जन्माला आलेले आहात. पंढरीची वारी म्हणून तर आज हे 24 वर्ष झाली, 2 तपाकडे वाटचाल आहे, संपन्न होते. दुसरं तप पूर्णत्वाला जात आहे. नवे पुढच्या वर्षी रौप्य महोत्सव सोहळाही तो आनंदामध्ये याच ठिकाणी दैदिप्यमान पद्धतीने आपण सगळे साजरा करूया. तुकोबराय म्हणतात, रोत एकादशी करीन उपवासी, गायीन अहर्निशी मुखी नाम. मी दुसरं तिसरं काही नाही करणार, रोत एकादशी करेल आणि भगवंताचं अखंड असं नामस्मरण करेल. तुम्ही आम्ही सगळे पायी दिंडी सोहळ्याच्या निमित्ताने हा सोहळा संपन्न करत आहोत. अशीच वाटचाल पंढरीच्या त्या म्हणजे साध्यापर्यंत पोहोचो आणि आपल्या सगळ्यांना भगवंताचा साक्षात्कार हो. एका प्रेमाने आपण त्या भगवंताचं भजन करू का. विठोबा रखुमाई,
पंढरीची वारी आहे माझ्या घरी आणि गणेरी तीर्थ व्रत एकादशी करीन उपवासी गाईन हरणीशी मुखी नाम विठोबाचे घेईन मी वाचे बीज कल्पांतीची तुका म्हणे व्रत एकादशी करीन उपवासी गाईन हरणीशी मुखी नाम विठोबाचं नाम गाईन हरणीची नाम विठोबाचे घेईन मी वाचे बीज कल्पांतीचे तुका म्हणे सगळीकडे अभंगामध्ये वर्णन आलेले आहे एक गाव आम्ही विठोबाचे नाम किंवा सार 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 विठोबा नाम तुझे सार म्हणून शिळ पाने जपत आहे वारंवार भगवान शंकर त्या नामाचा अखंडपणे जप करतात आणि ते नाम आहे ते आत्ताच आहे का अनादिकालचं नाम आहे अनादिकालचं आहे ते नाम आहे ते आणि त्या नामाचं ते आत्ताच आहे का अनादिकालचं नाम विठोबाचे घेईन मी वाचे बीज कल्पांतीचे तुका म्हणे अभंगामध्ये वर्णन आलंय बऱ्याचशा ठिकाणी नाम साराचे सार शरणागत यम किंकर उत्तमा उत्तम वाचे बोला पुरुषोत्तम नाम जपे चंद्र मोळी नामे तरला वाल्या गोळी नामे तरला वाल्या गोळी भगवान शंकर सतत त्या नामाचा जप करतात मारुतीराया सतत त्या नामाचा जप करतात तुम्ही सगळे भाग्यवान मंडळी तुम्ही सगळे नामधारक आहेत सद्गुरूंची कृपा आहे तुमच्या सगळ्यांवरती असो या ठिकाणी पंढरीची वारी आहे माझ्या घरी आणि करी तीर्थ व्रत एकादशी करीन उपवासी गाईन हरणीशी मुखी नाम विठोबाचे घेईन मी वाचे बीज कल्पांतीचे तुका म्हणे या अभंगावर बोलण्याचा अल्पसा धावता प्रयत्न केला वास्तविक पाहता अभंग दुसरा घ्यायचा होता परंतु इकडे आल्याच्या नंतर जे मुखात आलं ठीक आहे त्याच्यावर चिंतन करा आता काय जसं सद्गुरूंनी बुद्धी दिली त्याप्रमाणे बोलण्याचा प्रयत्न केला हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय तेडे साधती साधने तुटती भवाची वंदने हा म्हणजे घोर संसार हा बाजूला करायचा आहे आणि संतांच्या कृपेने त्या भगवंताच्या प्राप्तीपर्यंत आपल्याला सगळ्यांना पोहोचायचंय असं या ठिकाणी आपण हा सोहळा संपन्न करत आहात तर या ठिकाणी तुमच्या सगळ्यांमुळे या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न केला नवे या ठिकाणी जे संत पूजन झालं गेल्या कित्येक वर्षापासून या ठिकाणी जी सेवा होते वास्तविक पाहता की तुका म्हणे देवा हीच माझी भोळी सेवा ही जी सेवा आहे ती भोळी सेवा आहे असं आपण समजून सगळ्या संतांचं पूजन वगैरे केलं नवे इतक्या वर्षांपासून नाथरायांचं प्रमाण आहे घाली संतांशी आसणे पूजा करी काय वाचा म्हणे एका जनार्दनी जाणे इच्छिले ते पूर्वी भगवान परमात्मा त्याला कशाची कमी करत नाही नवे भरभरून आमची या उभयलोकी सोहळा कीर्तिमान उभयलोकामध्ये सगळे सोहळे आणि सुरळीतपणे पार पाडतात जीवनामध्ये आनंद वगैरे होतो तर अशा प्रकारे या संतांची कृपा होते तर एक वेळेस त्या संतांचं आपण सगळ्यांनी भजन करू आणि सेवा समारोप करू ज्ञानेश्वर माऊली
पंढरीची वारी आहे माझ्या घरी आणि करी व्रत व्रत एकादशी करीन उपवासी गायीन हरनिशी मुखी नाम नाम विठोबाचे घेईन मी वाचे बीज कल्पांतीचे तुका म्हणे व्रत एकादशी करीन उपवासी गायीन हरनिशी मुखी नाम. धावता वेळेत या अभंगाचा म्हणजे अभंगावर बोलण्याचा जो अल्पसा प्रयत्न केला तर तुमच्या सगळ्यांची कृपा झालेली सेवा गुरुवर्य सच्चिदानंद श्री बाळकृष्ण महाराज त्यानंतर आप्पा महाराज तुम्ही सगळे संत मायबाप तुमच्या चरणी समर्पित करतो. करविली तेसी केली कटकट वाकडी की नीट देव जाणे कोणा कारणे झालेचे कारण देवाचे कारण देव जाणे नवे हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे किंवा जन्मा आलो त्याचे आजी फळ झाले साचे तुम्ही सांभाळले संती भय निरसले कंती. आज या ठिकाणी मी इतकी वर्षे सेवा करत असताना मी कुठे संस्थेत वगैरे शिकलेलो नाही परंतु मुंबईकडेच नोकरी धंदा करत करत सप्त्याला जायचं कीर्तनाला वगैरे जायचं अभंग पाठांतर करायचं संत महात्म्यांसोबत चर्चा करायची त्यांना आलेले प्रश्न आहेत ते विचारायचे आवर्जून. पंढरपूरला जावा आळंदी झाला कुठल्याही महाराजांना महाराज मला एक कळत नाही मला सांगा आणि संत महात्मे कृपा करतात कारण त्या ज्ञानाची आपल्याला जर आवड असेल आस असेल तर ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आथे आणावे तरी या संता वाजावे सर्वस्वेसी तनुमनी जीवे चरणाशी लागावे अगर्वता करावे राष्ट्र सकळ मग अपेक्षेचे आपुले सांगतील पुशिले जेणे अंतःकरण बोधले संकल्प न ये त्यांना पुसलं विचारलं तर ते तुम्हाला सांगतील विचारलं नाही तर त्यांना कसं कळणार तुम्हाला काय हवंय ते. लहान बाळ जर रडायला लागलं ना तरच आई त्याला स्तनपान करेल ना किंवा त्याला घास भरवेल ना नाहीतर संत महात्म्याला कसं कळणार तुम्हाला काय पाहिजे ते आहे की नाही. खूप बोलण्यासारखं आहे. घातला दुकान देती हरियासी दान संत उदार उदार लय आनंद वाटला किंवा मुक्ती मुक्ती तयाचे साठी कोणी तयाकडे न पाहिले. नामसाधना इतकी म्हणजे मजबूत आहे त्या संतांचं नाव जरी घेतलं ना तरी बेडा पार आहे तुमच्या जीवनाचा उद्धार आहे. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखील असो. झालेली सेवा आज या ठिकाणी समाप्त करूया आणि अशीच कृपा राहू द्या. जे जे विठ्ठल जय विठ्ठल